बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत। आता बातम्या पाहूया विस्तारानं। महाराष्ट्रासह देशभरात तापमानात वाढ होत असल्यामुळे उकाड्यानं आपले पाय रोवले असं वाटत असतानाच पुन्हा एकदा वाऱ्याची दिशा बदलली आहे। एकीकडे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान 40शी पार गेलेलं असताना आणि सरासरी तापमानात 4 अंशांहूनही अधिक वाढ झाल्यानं उष्णतेची लाट सक्रिय असतानाच आता पावसासाठी पोषक स्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे कोल्हापूरसह राज्यातील 16 जिल्ह्यांमध्ये रविवारी अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय। काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता आहे। राज्याच्या वातावरणात मोठा फेरबदल पाहायला मिळतोय। उष्णतेच्या लाटेचं संकट असतानाच आता अचानक अवकाळी पाऊस बरसण्याचा इशारा हवामान खात्याने दिलाय। राज्यातील 16 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडणार आहे। काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट आणि गारपीट होण्याचाही अंदाज व्यक्त करण्यात आलाय, तर काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय। हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार उत्तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, हलका ते मध्यम पाऊस आणि 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगानं सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे। दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, गारपीट, हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे। रविवारी 19 एप्रिलला कोल्हापूर आणि कोल्हापूर घाट परिसरासह पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, पुणे घाट परिसर, सातारा घाट परिसर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी या जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे। तर पुणे जिल्हा, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा तसंच पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून शेतकऱ्यांनी काढणीला आलेल्या पिकांची काळजी घ्यावी असं आवाहन हवामान विभागानं केलंय।